कदापि चालू शकत नाही। हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये ही बेबनशाही आणि हिटलरशाही अजिबात काँग्रेस चालू देणार नाही, ही भूमिका आमची आहे। काँग्रेस पक्ष म्हणजे आज सकाळी विजय वडेट्टीवार म्हणाले की 16 आमदार कधीच आले नव्हते, कुठल्याही लाटेमध्ये काँग्रेस 16 आमदारांपर्यंत खाली आलं नव्हतं, यंदा लाट नसताना तशी स्थिती आली, त्यामुळे नक्कीच विचार करण्यासारखी स्थिती आहे, आश्चर्यकारक स्थिती। बरोबर आहे। सगळं जे काही निवडणुकीचे निकाल जे आले, अजूनही महाराष्ट्रातली जनता, थोडं आम्हाला राजकीय पक्षाला सोडा, पण महाराष्ट्रातली जनतासुद्धा या धक्क्यातून बाहेर आलेली नाही आहे। महाराष्ट्रामध्ये विविध भागामध्ये अजूनही लोकांचे ग्रामसभेचे ठराव घेण्याचं काम सुरू आहे। बॅलेटवर मतदान झालं पाहिजे, आम्ही दिलेलं मतदान कुठं आहे हे शोधण्याचं काम लोक करतात आहेत आणि त्यालाही शासन ज्या पद्धतीनं हुकुमशाही आणि हिटलरशाही दाखवून लोकांचं व्यक्ती स्वातंत्र्यावरही घाला टाकण्याचं पाप जे करत आहे, त्यामुळे स्वाभाविक आहे विजय वडेट्टीवारांनी जे सांगितलं की कुठली लाट नव्हती आणि हे जे काही निवडणुकीचे निकाल आले, या निवडणुकीच्या निकालांनी राजकीय पक्षच नव्हे तर महाराष्ट्राची जनताही सुद्धा अजूनपर्यंत त्याच्या धक्क्याच्या बाहेर आलेली नाही। कुठेतरी पक्षातून आपल्याला घेरलं जात आहे, काही आरोप करत आहे, बंटी शेळकेसारखे असो काही इतर ठिकाणी काही ठिकाणी आरोप होत आहे, त्यामुळे कुठेतरी अरे राजकीय पक्षामध्ये सगळ्याच गोष्टी चालतात। नरेंद्र मोदीवरील बीजेपीचे लोक आक्षेप घेतात, फडणवीसवरही घेतात, त्याच्यामुळे काही राजकीय फक्त काँग्रेसमध्येच हे चालतात असं नाही आहे, प्रत्येक पक्षात चालतात, त्याच्यामुळे हा भाग नाही आहे। आणि त्याच्यामुळे पक्षांतर्गतल्या ज्या बाबी असतात त्या पक्षाच्याच अंतर्गत सोडवल्या जातात, माध्यमाच्या समोर नाही। पण जसं विजयाचं श्रेय लोकसभेत घेतलं तसं विधानसभेत जे अपयश आलं त्याचं पण जबाबदारी घेतली पाहिजे असंही बोलण्यात आलं। बघा, संपूर्ण काँग्रेस पक्ष राष्ट्रीय अध्यक्षापासून सगळे या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सहभागी झालेले होते। तिकीट वाटप असेल, प्रचार असेल, सगळ्या गोष्टी असतील, तर त्याच्यामुळे ही जबाबदारी आमची सगळ्यांचीच जातं। त्याच्यामुळे श्रेय आणि श्रेयवादाचा विषय नाही, हा एक प्रकारचा आत्मचिंतनाचा भाग आहे। आणि जी लढाई आता महाराष्ट्राच्या जनतेने सुरू केलेली आहे बॅलेटवर मतदानाची, या लढाईवर सगळ्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे। जनभावना आहे। काल आमच्या नेत्या प्रियंका गांधींनी सुद्धा संविधानावर चर्चा होत असताना त्यावेळेसही त्यांनी सांगितलं की संविधान वाचवायचं असेल आणि देशाची लोकशाही वाचवायची असेल तर या देशामध्ये बॅलेटवरच मतदान घेतलं गेलं पाहिजे। जागतिक पातळीवर सगळ्या देशामध्ये आता जेव्हा बॅलेटवर मतदान घेतलं जाते आहे, तर अगर एकीकडे संविधानाची चर्चा लोकसभेमध्ये होत असेल तर त्यांनी तीच भूमिका मांडली की संविधान वाचवायचं असेल तर बॅलेटवरच हे मतदान झालं पाहिजे। माझं मत आणि माझ्या मताने मी निर्माण करणारं सरकार हे मला दिसलं पाहिजे, हे भावना या देशातल्या आणि राज्याच्या जनतेची आहे आणि ती लढाई आता महत्त्वाची आहे। आणि ती लढाई आपण उभी केली नाही तर मी तुम्हाला सांगतो की देशातली लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम मनुवादी व्यवस्थेनं आणि भाजपने निर्माण केलेली आहे, आता ते स्पष्ट झालेलं आहे। नानाभाऊ, तुम्हाला विधिमंडळ पक्षाचा नेता व्हायचा आहे, त्याच्यामध्ये रस आहे, म्हणून तुम्ही देशाध्यक्ष पदाची जे जबाबदारी आहे ती वापस करताय अशी चर्चा सुरू झाली। चर्चा कोणी काही करू शकतात ना, त्याला चर्चेला काही कोणाला थांबवता येत नाही। चर्चा असेल तर माणूस जिवंत असेल, चर्चा नसेल तर त्याला कोण, मेल्या माणसाची कोणी चर्चा करत नाही। जबाबदारी मिळाली नानाभाऊ तर ती घ्याल का तुम्ही? बघा, मी काय, माझा मुद्दा एवढाच आहे की पक्ष जी जबाबदारी देते ती प्रामाणिक पार करणं माझी जबाबदारी राहिलेली आहे। मी प्रत्येक क्षेत्रामध्ये या पद्धतीनं जबाबदारी मिळाली ती पूर्ण केलेली आहे। त्याच्यामुळे पक्षाला जो कोणी पक्षाचा जो काही निर्णय असेल तो सगळ्यांना मान्य असेल। हो, एक महत्त्वाचा विषय असा आहे की तुम्ही स्पष्ट सांगितलं होतं की ईव्हीएम वरती माझा आक्षेप नाही आहे, पारदर्शकता हवी, पण आता काँग्रेस नेतेच ईव्हीएमच्या विरोधात रॅली काढतात आणि त्याच्यामध्ये तुमचा फोटो नाही आहे, इतर नेत्यांचे फोटो आहेत आणि बंटी शेळकेंचा फोटो आहे। मला माहिती आहे बंटी शेळके हा तुमच्यासाठी महत्त्वाचा विषय नाही, तुम्ही त्याला पुत्रवत प्रेम करता, हे खरं आहे, पण हे ज्या पद्धतीनं झालंय आणि पब्लिकली त्यांनी केलं, निलंबनाची नोटीस गेली पण अजून कारवाई नाही, त्याचं दिल्लीवरून अनुमती आलेली नाही, काय म्हणा? बघा, बॅलेटवर मतदानाची प्रक्रिया अनेक राजकीय पक्षांनी आणि जनतेने सुद्धा सुरू केलेली आहे।
त्याला फोटोची आणि याची गरज नाही ना, हे जनजागृतीचं काम आहे. जे कोणी प्रत्येक लेवलवर आपलं आंदोलन करत असेल ते आपले फोटो लावून करत असतील, त्याला जनजागृतीचं काम आहे, सगळ्यांनीच केलं पाहिजे, त्याला काय अडचणीचा भाग आहे. बोला नाना भाऊ, आपने जो राजीनामा की चर्चा है शुरू है उसके बारे में. मैंने कोई राजीनामा नहीं दिया, आप गलत अफवाह फैला रहे. मुझे 4 साल, एक्चुअली ये 3 साल का ही रहता है टेनर, और मुझे 4 साल हुए. मैं शुरुआत में भी इस बात की पेशकश किया कि मुझे जितनी जवाबदारी दिया था उतने समय मैंने ये काम किया और प्रामाणिक किया. इसलिए ये पार्टी अंतर्गत हमारी बातें हैं वो डिस्क्लोज करने की नहीं होती है, और पार्टी इसमें निर्णय लेंगी. और मुझे लगता है कि सबको मौका मिलना चाहिए काम करने का, संगठन में भी काम करने का मौका मिलना चाहिए, ये भूमिका हमारी है. पार्टी के अंदर से भी आवाज आ रहा है जैसे जीत का श्रेय नाना पटोले जी ने लिया लोकसभा में, उसी तरह विधानसभा में जो मैंने तब भी जीत का श्रेय नहीं लिया था. मैंने, आपने देखा होगा और चेक करके देखिए, मैंने तब भी कहा था कि महाराष्ट्र के कांग्रेस के कार्यकर्ताओं की जीत है और महाराष्ट्र की जनता की जीत है, ऐसा ही मैंने कहा था. कुछ लोगों ने तो मैंने अपने एरिया का खासदार मैंने चुना के लाया, ऐसा बातें बहुत लोगों ने की हैं. मैंने तब भी मैंने क्रेडिट लिया नहीं था. आज भी मैं हारने का क्रेडिट, मैंने जब भी कहा कि ये चुनाव जो असेंबली का चुनाव था, हमारे राष्ट्रीय नेतृत्व ने ही इस चुनाव को पूरा कब्जे में लिया था. हम लोग सब लोग मिल के काम किए, तो इसमें सबकी जवाबदारी है. और इसलिए ये आत्मचिंतन करने का समय है, ये एलिगेशन लगाने का समय नहीं है. हम लोग सब मिल के पार्टी, क्योंकि महाराष्ट्र में कांग्रेस को मानने वाला बड़ा वर्ग है, कांग्रेस को चाहने वाला बड़ा वर्ग है. कांग्रेस ही महाराष्ट्र की शौफुले अम्बेडकर विचारधारा को संभाल सकता है, ये महाराष्ट्र की जनता की भावना है, और उस भावनाओं के साथ सब नेताओं ने काम करना चाहिए.